रद्द करण्यात आले. 21 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान पुणे पनवेल ही ट्रेन रद्द असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. यानंतर पाहूयात, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी आता पुण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतलेत. मात्र ह्यातल्या एका निर्णयावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच आमनेसामने आलेले बघायला मिळतात आणि त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांचं भवितव्य काय, असाही प्रश्न सतावू लागलाय. पुणे HCMTR वरून अजितदादा काँग्रेस आमने सामने. SCMTRच्या ऐवजी अजितदादांना हवी आहे निओ मेट्रो. काँग्रेसचा SCMTR प्रकल्प रद्द करण्यास तीव्र विरोध. पुण्याचा प्रस्तावित SCMTR प्रकल्प आता वादात सापडलाय. पुणे महापालिका हा एलिव्हेटेड वर्तुळाकार रस्ता रद्द करण्याच्या विचारात आहे, तर त्याऐवजी निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. काय आहे SCMTR हा प्रकल्प, एक नजर टाकूया. हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सिट रूट म्हणजेच उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग. रस्त्याची लांबी आहे सुमारे 36 किलोमीटर आणि रुंदी आहे 24 मीटर. खरं तर SCMTR प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, तर नुकतंच या प्रकल्पाचं टेंडरही रद्द झाल्यानं या मार्गासाठी निओ मेट्रोचा पर्याय पुढे आलाय. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनीही त्याला हिरवा कंदील दाखवलाय. आपली कॉस्ट जास्त आली, ती आपल्याला परवडणार. आपली म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या परिसरातली. पिंपरी चिंचवडची कमी आली, त्यांनी 8 मीटर घेतलं आणि त्यांनी फक्त त्याच्या संदर्भामध्ये ग्रीन कॉरिडॉर आपण त्याला म्हणू शकतो, तर तसंच आता पुण्यामध्ये घ्यायचं ठरलेलं आहे. त्याला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल, कारण भाजपचे महानगरपालिकेमध्ये मेजॉरिटी आहे. मात्र या प्रकल्पासाठी 60% भूसंपादन पूर्ण झालंय. त्यामुळे पुणेकरांची वाढीव मार्गाची गरज लक्षात घेता हा प्रकल्प महत्वाचा आहे आणि तो रद्द होऊ नये यासाठी मनपातील काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. पुणे शहरामध्ये 1987च्या DP मध्ये हा त्या ठिकाणी त्यावेळचा एक्सटेरियर रिंग रोड होता. आता भविष्यामध्ये त्याच्यानंतर हा विकसित झाला नाही, कारण खर्चिक विषय होता आणि त्यानंतर पुण्याचा विस्तार होत गेला. पण हा आता अंतर्गत रिंग रोड म्हणून होऊ शकतो. पहिला हा जो रस्ता आहे त्या दृष्टीनं भविष्यातल्या वाहतुकीचा प्रश्न पुणे शहरातल्या लक्षात घेऊन करावा आणि त्याच्यामध्ये 8 मीटरचा मध्ये सार्वजनिक वाहतुकीचा विषय ठेवा, म्हणजे सामान्य माणूस देखील वापरू शकतो, वाहनचालक देखील वापरू शकतो. पुणे मनपात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र SCMTR प्रकल्पावरून काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या वादावर कधी तोडगा निघेल आणि रस्ता असो की निओ मेट्रो ती पुणेकरांच्या सेवेत कधी येईल हे पाहावं लागणार आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.